हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आमच्या ट्रिपचा फर्स्ट डे आहे आणि आम्ही चाललो आहेत ईशा योगा सेंटर कोयंबतूरला। तर तिथे जाण्यासाठी काय काय ऑप्शन्स आहेत, फूड ऑप्शन्स काय आहे, स्टे कॉटेजेसची काय प्राईस आहे आणि बरंच काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। तर आमची जर्नी स्टार्ट झाली आहे पुण्यावरून टू कोयंबतूरला। ओके, तर टोटल जर्नी होती 25 ते 26 तासाची। आम्ही दुसऱ्या दिवशी कोयंबतूरला सकाळी 7 वाजता पोहोचलो। तर सकाळी आम्ही तिथे पोहोचलो। तर तिथून तुम्हाला दोन ऑप्शन भेटतील, एक तर शेअरिंग कॅब आणि बस। तर 14D नावाची बस आहे, ती ईशा योगा सेंटरला थांबते आणि पण आम्हाला शेअरिंगमध्ये एक दीदी भेटली होती, तर आम्ही शेअरिंग कॅब केली आहे। कॅबची प्राईस आहे 600 रुपये। काही वेळा ते तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज करायला पण बोलतील, पण आपण नाही करायचे। तर आम्ही ही कॅब ओलावरून बुक केली होती। तर तिथे पोहोचलो आम्ही, साधारण एक अर्ध्या तासामध्ये आम्ही तिथे पोहोचलो। त्यानंतर चेक इन वगैरे केली। तर या गेटनी आम्ही मध्ये गेलो होतो। ओके, जर आपलं सामान जर जास्त असेल तर ते कॅरी करण्यासाठी इथे ट्रॉली पण आहेत। तर त्यानंतर आम्ही सामान आमचं लोड केलं, चेक इन केली आणि इथे हे आश्रम टायमिंग आहे, जे की डोअर कधी ओपन होतं आणि कधी क्लोज होतं त्याचं टायमिंग तुम्ही इथे पाहू शकता। तर गुरुपूजा, ध्यानलिंगा, लिंगभैरवी, आदियोगी, ओंकार मेडिटेशन, सद्गुरू दर्शन आणि त्याचबरोबर आश्रमचे जे टायमिंग आहेत ते पण इथे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता। हे टायमिंग फक्त डोअर कधी ओपन होतं आणि कधी क्लोज होतं हे टायमिंग आहे। त्यानंतर आम्ही थोडा वेळ लाईनमध्ये राहून आम्ही ही शटल घेऊन आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने गेलो। तर बरेचसे काही ऑप्शन आहे तुम्हाला, कारण हॉटेल थोडे लांब आहे तिथे। तर शटल आणि ही बुलक्कड कार्ड पण आहे तिथे। तर तुम्ही हॉटेलचा व्ह्यू पाहू शकता, किती सुंदर असं हॉटेलचा व्ह्यू आहे आणि हॉटेल पण खूप सुंदर आहे। तर हे हॉटेल आम्ही ईशा कॉटेज या वेबसाईटवरून बुक केलं होतं। तर आम्ही कपल होतो, तर एका कपलची प्राईस 900 रुपये होती आणि त्याच्यामध्ये फूड वगैरे इन्क्लूड आहे। तर मस्त फ्रेश वगैरे होऊन आम्ही दोघांनी असा एक चहा घेतला आणि त्यानंतर आम्ही आदियोगी स्टॅच्यूकडे गेलो। जाताना एक अशी वेगळीच पॉझिटिव्हिटी आणि एक व्हायब्रेशन तुम्हाला असं फील होईल। तर खूप सुंदर असा आदियोगीची स्टॅच्यू आहे। 112 फीट ही स्टॅच्यूची हाईट आहे। त्यानंतर आमचा झाला होता ब्रंच टाईम 10:35चा, त्यामुळे आम्ही लवकर निघालो आणि तुम्हाला तिथे एकदम सात्विक आणि कमी स्पायसी असं जेवण मिळतं। मध्ये काही मोबाईल वगैरे शूट करायला अलाउ नाही आहे। तर इथे मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे ब्रंच टाईम, डिनर टाईम, तर तुम्ही पाहू शकता। ओके, तर आश्रममध्ये चंद्रकुंड आणि सूर्यकुंड दोन असे कुंड आहेत। चंद्रकुंड हे फिमेलसाठी आहे आणि सूर्यकुंड हे मेलसाठी आहे। त्यानंतर आम्ही लेझर लाईट शो पाहायला गेलो। लेझर लाईट शोचा टायमिंग आहे 7 वाजता। 7 ते 15-20 मिनटाचा शो टाईम असतो। तर तुम्ही तिथे पहिलेच जाऊन बसा, कारण तिथे नंतर खूप रश होते। आश्रमच्या बाहेरच एक मुंद्रम म्हणून हॉटेल आहे।
तर खूप छान साऊथ इंडियन हॉटेल आहे. तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि फक्त आमचा एकच दिवस स्टे होता ईशा योगा सेंटरमध्ये आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जायचं होतं. तर इथे पाहू शकता मी इथे बस टायमिंग शो केलेले आहेत. तर आमची बस होती 10:40ची. तर इथे फ्रॉम पोंडी टू गांधीपुरम टू पोंडी आणि बस स्टँड. तर इथे आम्ही बसचा वेट करत होतो आणि लगेच एक 5 ते 10 मिनटाच्या नंतर एक बस आली. तर आश्रमच्या बाहेर पण असे छोटे छोटे शॉप आहेत. जर तुम्हाला काही नाश्ता वगैरे करायचा असेल, काही विकत घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. आणि आमची बस आलेली आहे. तर बस पूर्ण रिकामीच होती.